नमस्कार. हितगुजमध्ये आपले मनापासून स्वागत आहे. आज आपण अधिक मासाला धोंड्याचा महिना का म्हटले जाते, तसेच धोंड्याचा नैवेद्य कसा दाखवला जातो, अधिक मासात आईची ओटी भरण्याला महत्त्व का आहे, तसेच कोणते साहित्य लागते, कोणते साहित्य असावे आणि अधिक मासात मुली आपल्या सासूची ओटी का भरू शकत नाहीत, तसेच विधवा असलेल्या आईची ओटी कशा प्रकारे भरावी याविषयी आज आपण माहिती जाणून घेणार आहोत. मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रासह अनेक ठिकाणी अधिक मासला धोंड्याचा महिना असे म्हटले जाते. नियमित सुरू असलेल्या कालगणनेत आडमुठ्यासारखा मध्येच आलेल्या दगडासारखा धोंड्यासारखा आलेला महिना म्हणून त्याला धोंड्याचा महिना म्हटले जाते असे मत आहे. मात्र धोंडा आणि अधिक मास यांना जोडणारा एक खाद्यपदार्थ आहे, त्याला धोंडा असे म्हटले जाते. नागपंचमीला पुरण घालून चौकोनी पदार्थ केला जातो त्याला दिंड म्हणतात. तोच पदार्थ मराठवाड्यात गोड लाडवासारखा किंवा धोंड्यासारखा वळवून उकडवला जातो त्याला धोंड्याचा नैवेद्य म्हणतात. जेवताना जावयाला आग्रहाने धोंडे खाऊ घातले जातात आणि त्याच्या रूपाने नारायणाने धोंड्याचा नैवेद्य स्वीकारला असे म्हणतात. तसेच याच अधिक मासात आईच्या ओटी भरण्याला देखील महत्त्व आहे. हे ओटी भरण्याला महत्त्व का आहे, तसेच कोणत्या साहित्याशिवाय ओटी अपूर्ण राहील याविषयी माहिती जाणून घेऊया. अधिक मास या महिन्याला अनेक बाबतीत महत्त्वाचे मानले जाते. जुन्या रूढी परंपरा या महिन्यात जपल्या जातात. अधिक मास म्हटले की डोळ्यासमोर येते जावयाचे साखरसंगीत जेवण आणि धोंड्याचा महिना. मात्र हा महिना केवळ जावयासाठीच विशेष नसतो, तर या महिन्यात सुवासिनी मुलीने आपल्या आईची ओटी भरण्याला देखील खास कारण असते. त्यामुळे पाहूयात आईची ओटी का भरली जाते आणि त्यासाठी कोणते साहित्य आपल्याकडे असावे. अधिक मास या महिन्याला हिंदू धर्मात विशेष महत्त्व प्राप्त आहे. हा महिना भगवान विष्णू यांना समर्पित असल्याने या महिन्यात धार्मिक विधी, आध्यात्मिक साधना व विष्णूंची पूजा आराधना केली जाते. तसेच अधिक मास या महिन्याला इतर अनेक बाबतीत देखील महत्त्वाचे मानले जाते. जुन्या रूढी परंपरा या महिन्यात जपल्या जातात. आता आपण पाहूया ओटी भरताना कोणते साहित्य असावे. ओटी भरताना तुम्ही काही गोष्टी अवश्य आपल्याजवळ ठेवाव्यात. सर्वात आधी एक खण किंवा कोणताही ब्लाऊज पीस घ्यावा. साडी चोळीने देखील तुम्ही ओटी भरू शकता. साडी चोळीवर थोड्या अक्षता टाकाव्यात, त्यांना हळद कुंकू लावावं. मग ओटीत नारळ घ्यावा, हळकुंड, खारीक, बदाम किंवा 5 प्रकारची फळे ओटीत टाकावीत. ही ओटी आईच्या पदरात घालून तिला नमस्कार करावा. ओटीतील या सर्व वस्तू सौभाग्य, मांगल्य, सुख समृद्धीचे प्रतीक मानले जातात. त्यामुळे ओटी भरताना या वस्तू विसरू नयेत. अधिक ज्येष्ठ मास म्हणजेच पवित्र पुरुषोत्तम मास हिंदू संस्कृतीत दान, धर्म आणि कृतज्ञता व्यक्त करण्याचा काळ मानले जाते. या पवित्र महिन्याशी जोडलेली एक सुंदर आणि भावनिक परंपरा म्हणजेच विवाहित मुलीने आईची ओटी भरणे. पण अनेकदा लोकांच्या मनात प्रश्न पडतो, अधिक मासात मुलगी आपल्या जन्मदात्या आईची ओटी भरू शकते, पण सासूची का नाही? या परंपरेमागे नेमके काय शास्त्र आणि भावना दडली आहे यावर माहिती जाणून घेऊया. आपल्या संस्कृतीत ओटी भरणे हा केवळ एक धार्मिक विधी नसून तो स्त्रीच्या मातृत्वाचा, तिच्या सर्जनशीलतेचा आणि अखंड सौभाग्याचा गौरव करणारा एक अत्यंत महत्त्वाचा संस्कार आहे. ओटी भरणे म्हणजे नेमके काय? ओटी म्हणजे नाभीच्या खालचे पोट, जिथे स्त्रीचे गर्भाशय असते. ज्याप्रमाणे मातेमध्ये नवनिर्मितीचे अफाट सामर्थ्य असते, त्याचप्रमाणे स्त्रीच्या गर्भाशयात वंशवृद्धीचे सामर्थ्य असते. विवाहित स्त्रीचे मातृत्व फुलावे, फळावे आणि तिला उत्तम संतती प्राप्ती व्हावी, याच आशीर्वादाचे प्रतिकात्मक स्वरूप म्हणजे ओटी भरणे होय. यासाठी तांदूळ, श्रीफळ, हळकुंड, खण आणि 5 प्रकारची फळे यासारख्या मांगल्य व सौभाग्याचे प्रतीक असलेल्या वस्तू वापरल्या जातात. आता आपण पाहूया अधिक मासात आईचीच ओटी का भरली जाते. लग्न कार्यात कन्यादान हा अत्यंत भावनिक विधी असतो. आई वडील आपल्या काळजाच्या तुकड्याला, लाडक्या लेकीला सुयोग्य हाती सोपवून तिच्या पतीकडे तिची जबाबदारी सोपवतात. आई वडिलांच्या या त्यागामुळे मुलीला तिचे हक्काचे सासर मिळते. आता आपण पाहूया कृतज्ञतेची भावना.
अधिक मासात आईची ओटी भरून मुलगी तिने आपल्या पदरात टाकलेल्या संस्कारांबद्दल आणि सौभाग्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करते. पुढच्या जन्मीही मला तुझ्याच पोटी जन्म मिळावा ही हळूवार भावना या विधीमागे असते. तेथे गर्भधारणा हा हेतू नसून केवळ आईबद्दलचे प्रेम आणि आदर व्यक्त करणे हा मुख्य उद्देश असतो. आता आपण पाहूया सासूची ओटी का भरली जात नाही. धार्मिक आणि कौटुंबिक नियमानुसार मुलगी लग्नानंतर जेव्हा पहिल्यांदा सासरी येते तेव्हा सासू आपल्या सुनेची ओटी भरून स्वतःचा मुलगा राजी खुशीने तिच्या पदरात टाकते. तर नियम काय सांगतो? सासू ही नेहमी सुनेला आशीर्वाद देणाऱ्या स्थानी असते. सासूकडून मिळालेली ही आशीर्वादरूपी ओटी सुनेला सासूला परत करता येत नाही. सासू ही आधीच त्या घरची लक्ष्मी आणि पुरणार नसते. त्यामुळे सुनेने सासूची ओटी भरणे हे शास्त्राला धरून मानले जात नाही. आता आपण पाहूया विधवा मातांच्या बाबतीत काय नियम आहे. शास्त्रात असे सांगितले आहे की विधवा स्त्रियांची ओटी भरली जात नाही, कारण पतीशिवाय गर्भधारणा शक्य नसते आणि हा विधी नवनिर्मितीशी साठी जोडलेला आहे. आदर आणि नमस्कार श्रेष्ठ. जर एखाद्या मुलीची आई विधवा असेल तर याचा अर्थ तिचे आशीर्वाद कमी होतात असा मुळीच नाही. अधिक मासात आई विधवा असेल तर तिची खणा नारळाने ओटी न भरता तिला आदरपूर्वक नमस्कार करून तिचे आशीर्वाद घ्यावे. यासाठी पर्यायी उपाय आहेत. आईची ओटी भरणे शक्य नसल्यास घरातील किंवा परिचयातील इतर कोणत्याही सुवासिनींची ओटी भरावी. यामुळेही सौभाग्याचे उत्तम आशीर्वाद लाभतात. अधिक मासाच्या काळात विवाहित महिलांनी आपला मासिक धर्म नसताना आपल्या सवडीनुसार कोणत्याही शुभ दिवशी आईची ओटी भरावी. जर मुलगी प्रेग्नंट असली तरीही आईची ओटी भरली तर चालते. यामध्ये कोणतीही अडचण मानली जात नाही. उलट अधिक मासात आईचा सन्मान करून तिचे आशीर्वाद घेणे शुभ मानले जाते. फक्त प्रेग्नंट महिलेला थकवा होणार नाही याची काळजी घ्यावी आणि साध्या पद्धतीने प्रेमाने ओटी भरावी. आता आपण पाहूया विधवा आईची ओटी भरावी का? तर याचे उत्तर आहे, हिंदू संस्कृतीत आईचे स्थान देवापेक्षाही वरचे मानले आहे. अधिक मास म्हणजेच धोंड्याचा महिना हा नातेसंबंधातील प्रेम आणि कृतज्ञता व्यक्त करण्याचा पवित्र काळ आहे. आई सवाष्ण असो वा विधवा, तिचे स्थान आणि तिचे आशीर्वाद कधीही बदलत नाही. अधिक मासात आईची ओटी भरून मुलगी तिच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करणे ही एक ऋण फेडण्याची संधी आहे. आता आपण पाहूया तिची ओटी भरताना कोणती काळजी घ्यावी. सौभाग्य वस्तू टाळाव्यात. परंपरेनुसार हळद, कुंकू, काळ्या मण्यांचे मंगळसूत्र किंवा हिरव्या बांगड्या दिल्या जात नाहीत. शुभ वस्तूंचा वापर करावा. शुभाचे प्रतीक म्हणून साडी, खण, नारळ, फळे, मिठाई आणि दक्षिणा दिली जाते. सर्वात मोठे सौभाग्य आहे ते म्हणजे माऊलीचा आशीर्वाद. आईच्या चेहऱ्यावरील आनंद आणि तिने दिलेला आशीर्वाद हेच मुलांसाठी जगातील सर्वात मोठे सौभाग्य असते. हा केवळ एक धार्मिक विधी नसून आईप्रती असलेले प्रेम व्यक्त करण्याचा एक भावनिक आणि आदरयुक्त मार्ग आहे. आपली ही विचारसरणी अत्यंत सकारात्मक आणि समाजाला योग्य दिशा देणारी आहे. या अधिक मासात ज्यांना जमते त्यांनी नक्की करा. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात पुन्हा अशाच एका छानशा व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद.